आज चला मग गाडी आणाले. तुम्ही म्हणे नाही का आता गहू कापल्यावर गाडी घेऊ म्हणून. अरे गाडी खरंच घ्या लागते काय? मी म्हटलं मजा कस करू राहिली का तू? जाऊ दे ना, एवढे पैसे कुठं गुतवते त्या गाडीत? आलतू नाटक काय करू नका. मला ह्या 1-2 दिवसात गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे घरापाशी. म्हटलं काय मग त्या दिले त्या गाडी येतो म्हणून गहू खपल्या जाय आण आता गाडी. काही सांगू नको, नाही तर ते काही जेवायला देत नाही आपल्याला. लग्न झालं तेव्हापासून नाही गाडी नाही ना घोडा नाही काही नाही, काहीच घेतलं नाही. काहीच कामाची गोष्ट नाही आहे. सरपंच बनले तरी अरे कारच मागितली ना तुम्हाला. काय मागितलं कार शिवाय? जेवाचा करण नाही मी घरी. तिकडून तिकडेच पाहून गेलं तुमचं. जेवाचं आहे नाही बिलकुल. जाय रे बाबा जाय. कोणती गाडी पाहून घे. कोणती आणणं जुनी चालते ना. काय रे नवीनच्या मागं लागला जुनी घेऊन ये. तसंच करा लागेल. एखादी जुनीच पा लागेल. नवीन तर काही घेणं होत नाही आपल्याच्यानं. बरं स्वयंपाक करतो तू. चाललो गाडीच पाले चाललो. चला येतो बाबा. गाडी आणतो बा तिच्यासाठी. गाडी पाहिजे का सस्त्या पैशाची आहे का गाडी? तो गहू आपल्याला देवानंद भाऊचा इच्छा इथं लय पुरला. तिथं जर गेलो असतो मार्केटात हर्राशी वेगळी आणि कसा काय काय आपल्याला थोडी माहित आहे. हा दलाल मनेच म्हणते नाही यायले का तिथच्या तिथं घेऊन घ्या. इथं पुरत नाही. इथं गाडी सांगायला भाडं आणलं. त्याचं वाला ते कमिशन आणलं. कमिशन राहते ना दलालीचं. अरे पुरा मॅट होते मोहनदा तिथं. लय पागल होऊन जाते. पुरा चिडचिड करते माणूस तिथं. लय मॅट व्हायचे धंदे आहे. ऊन अलग वरतून. आणि इथं कसं आहे आता आपल्याशी पैसे थोडे कमी होते तर आपण राहू बी दिले का दिन बुवा. हा 15-20 दिवसानं. तिथं तसं नाही आहे. तिथं पटापट पैसे मोजून द्यायला लागते. आज तर म्हटलं तात्याची गाडी पाटील चालवायले. पाटील तुम्हाला लय जसू राहिली पण गाडी. नाही तर विचारा कोणाली बी. तात्या ओ तात्या गाडी म्हटलं थोडीशी तिकडे लावून द्या ना. इथं अडचण काय करू राहिले? गिरायकाला दिसत नाही ना पांटेला. बरं लाव बरं पाटील तिकडे लावून द्या गाडी. बस जमला आता मोहन. दिसते ना आता त्याला पांडेला. कसं आहे हे गाड्या अंधामनात लावल्या पुरा पांटेला दबून जाते मग. आणि रस्ता दबून जाते. मग ते बाकीचे लोक मला चिल्लावते ना आता पांटेला पुढे लोक घेऊन राहते म्हणते. तू काही म्हणत नाही म्हणते. असं आहे म्हणून कसं थोडं इकडे तिकडे लावलं म्हणजे बरं राहते. किती घेतला मग देवानंद भाऊचा गहू? मी घेतला 2 क्विंटल. दोघच नवरा बायको आहेत. तेच तर लय झाला आम्हाला. त्याच्यात मी कसं भात बी चालते ना तर तांदूळ बी आहे. आणि श्यामभाऊनं घेतला 5 क्विंटल. सोन्यानं घेतला 2.5 क्विंटल. चेत्यानं घेतला 2.5 क्विंटल. काय भावानं घेतला मग? 23च्या भावानं दिला त्यानं. पुरला ना तरी 23च्या भावानं. चांगला आहे ना गहू. गहू चांगला आहे. का हो श्यामभाऊ म्हटलं नवीन गाडी किती रुपयापर्यंत जाईन तरी? कोणती गाडी? 2 व्हीलर की 4 व्हीलर? 4 व्हीलर. शांतावहिनी लयच मागं लागली ना त्याच्या का कार घ्या तुम्ही सरपंच आहे. हा बरोबर आहे ना मग शांता काकूचं. सरपंच माणूस आणि एखादी गाडी गिडी नाही पाहिजे काय? एमर्जन्सीसाठी जर काही झालं तर तात्याची कार राहतेच मग. पाहता त्या कसं आहे तुम्ही ज्या लेवलची गाडी घेसान तशी महाग आहे. गाडी तर माहीत आहे तुम्हाला. हां असं पकडून घ्या का 8 लाखाच्या तिकडे गाड्या तुम्हाला भेटून जाईल. अरे चेत्या तात्याला नाहीतरी कार पाहिजेच म्हणते ना. हा आणि तो कारडीलवाले काका भेटले होते आपल्याला. ते ओळखीचे आपल्यावाल्या. हा आलं लक्षात सोन्या. जमलं ते म्हणे बी का गाडी खपल्यावर तुम्हाला कमिशन बी देईन म्हणे. आणि तात्या काय म्हणून राहिले नवीन गाडीतनी पैसे लय जाते. घेणं म्हटलं आपला फायदा होऊन जाते काही ना काही. 500 नाही 1000 रुपये देईन म्हणे. 2000चा फायदा होते आपला. म्हणणं मग तात्याले सेकंड हँड गाड्या चांगल्या राहते म्हणा. आणि त्याच्यावर फायनान्स देतो म्हणा करून. एकदम हिशोबात देतो म्हणा तुम्हाला गाडी करून. कार बी एकदम चांगली टकाटक शोरूम सारखी. थांब म्हणून पाहतो. तात्या अरे कारच पाहिजे ना तुम्हाला? हा कार पाहिजे ना. नवीन पाहिजे का जुनी पाहिजे ते सांगा. नवीन लय लंब्यात जाते नवीन. अरे सरपंच आहे तुम्ही. नवीनच घ्या लागेल ना का सेकंड हँड घेसान? कशी राहते काय राहते अंदरून इंजन? चुपचाप राहणार तू चुपचाप राहणार रिंक्या. काम बायको तर का आमचं वाला चुपचाप राह. सेकंड हँड बी गाड्या चांगल्या राहते म्हणा. कोणत्या तर अशा निघून जाते का ह्या ज्या नवीन राहते ना त्या फेल राहते त्याच्या समोर. कोणती घ्यायची कोण्या कंपनीची आहे तुम्हाला? त्याची इच्छा टाटाच घ्यायची आहे. टाटाचीच गाडी पाहिजे म्हणते आपल्याला. टाटाच्या गाडीशिवाय गाडीच नाही पाहिजे म्हणते. तिथं तर लागन तेवढ्या टाटाच्या गाड्या आहे. घे बरं. थांबणं घे बरं घे. काय लावलं त्या थांबणं जरा. कंपनी 1 नंबर निवडली तुम्ही टाटाची. आम्ही तुम्हाला तेच म्हणून राहिलो तो टाटाची घ्या म्हणून. कसं आहे मालकाचंच नाव रतन आहे आणि भारताचं रतन बी आहे ते. तर मग काय आहे मले कोणा काही म्हणू मी घेईन तर टाटा कंपनीचीच घेईन. मी दुसरे कोणत्या कंपनीची घेईन नाही. घ्या तुम्ही टाटा कंपनीचीच घ्या. पण कसं आहे आमचं काय म्हणणं आहे का नवीन घेऊ नका. नवीन याच्यात लय पैसे चालले जाते. सेकंड हँड चांगल्या क्वालिटीची तुम्हाला गाडी भेटून जाते कार डीलमध्ये. तुम्ही म्हणत असाल तर चला आमच्यासोबत. लागेल तेवढे कार डील आहे तुम्हाला नेतो. तिथं पाहून घ्या तुम्ही. आणि तात्या पैसे काही एवढे भरू नका. 50,000 रुपये भरून द्या आणि बाकी याच्यावर फायनान्स करून टाका. चला चालता का मग सगळे जण? चल ना. माया नाही जमत ना तात्या येणं. मला काम आहे राजू. बरं तुम्ही नका येऊ. मोहन तू चल ना. अरे पण इकडे पांटेला कोण सांभाळन? अरे पांटेल्यावर गिराईक बी कोणती येऊ राहिले आता. चलशील तर काय तर खर्च पाणी करून टाकीन त्याला. श्यामभाऊ तुम्ही चलता का हो? तात्या माया तर काही जमत नाहीये ना. पण कसं आहे मला जाणं आहे थोडं बाहेर.
पण मी तुमचावाला फायनान्सचा करून देतो. फायनान्सचं टेन्शन नका घेऊ. चारी बाजूले आपल्या ओळखीचे आहेस कोणी ना कोणी, तुमचावाला फायनान्स करून देतो. बस जमलं तर मग ओळखीचे आहे ना फायनान्सवाले. एक काम करा, देवानंद भाऊले घेऊन घ्या, सल्ल्या शाहरुखेले घेऊन घ्या, नामदेवरावले घेऊन घ्या आणि दिलीप भाऊले घेऊन घ्या. काय म्हणता? आणि सोन्यांचे त्या आणि मोहन, तुम्ही आणि मी, बस झाले ना एवढे जण. कोटेशन काढायला चालले का गाडी आजच आणायची आहे तुम्हाला? ते कोटेशनचं कामच नाही आहे. माल पसंत आला, मालाचे पैसे घेऊन माला निकडे, सारखा हिशोब आहे आपला. अच्छा, म्हणजे आजच आणायची आहे समजा तुम्हाला. माही तर काहीच इच्छा नव्हती आज आणायची, पण बायको अशी मागा लागली ना, तर काय सांगू. जर म्हणे गाडी आली नाही म्हणे आज, तर तिकडून तिकडे जेवाची सोयसाय पाहून घेता म्हणे. घे ना, अर्जंटच आहे तुम्हाला तात्या. तसे बी सरपंच आहे तुम्ही, कुठे जा लागते, थोडं इम्प्रेशन डाऊन पडते. त्यानं इम्प्रेशन थोडं चांगलं पडते गाडीनं. का काय आहे बा सरपंचापाशी? एक काम करा पाटील तुम्ही, तुम्ही घ्या तुमचीवाली थार, त्याच्यात डिझेलले पैसे मी देऊन देतो. हे बुलेट बी घेतो, बुलेट देतो सोन्याचे त्याला चालवाले, आणि बाकीचे जे आहे थारमध्ये घेऊन घ्या. काय म्हणता? त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्ही आणि शांता वहिनी हे बुलेट नाही हा, आणि बाकी सगळे मी थारनं घेऊन येतो. काय म्हणता तुम्ही? अरे हो, मला लक्षातच नाही आलं. बरं तसं करतो मग. तात्या, इथं कुठं आणलं तुम्ही? इथं का जुनी गाडी घ्यायला आले काय? जुनी गाडी? काय म्हणून आला तो शाहरुख? जुनी गाडी नाही, नवीन गाडी म्हणजे नवीन गाडी, जुनी नाही पाहिजे. काय बचाल तोंड्या, शाहरुख बी कुठच्याच बोमलते. चुपचाप राहिले, काय झालं होतं काय माहिती. अबे चुपचाप राहायचं होतं ना लेका. काय तू बी आता झालं, नवीनच गाडी घ्यायला लावते आता. काय तू बी अरे मला काय माहीत, मग मी चुपचाप राहिलो असतो, मला सांगितलं असतं पहिले तर. अरे इथं गाड्या पाहून घेऊ, घ्यायची नवीनच आहे आपल्याला, पण काय कशी राहते म्हणजे कसं चालून गेलून पाहून घेतो, म्हणजे मग नवीन गाडीचं टेन्शन नाही राहत. हे काय मला सांगू नका, नवीन गाडी म्हणजे नवीन गाडीच पाहिजे, जुनी गाडी जमत नाही. जमत नाही म्हणजे काय तुला चालवायला लागू राहिली का गाडी? जमत नाही, हे नाही ते नाही. नवी गाडी किती रुपयात चालली? 8-9 लाखाच्या वर जाते म्हटलं. ते मला नका सांगू या गोष्टी. मस्त काम आहे तुमचं, गाडी आणायला चालले, आम्हाला सांगूनही नाही राहिले. बाबा अरे तुम्ही मागं कसे काय बसले एवढे? अरे म्हणे अबे का मनात घ्यायचं होतं ना बाबाले, फालतू पडले गिळले झटक्यानं. काय देवानंद भाऊ तुम्ही बी कायले आणलं बाबाले तुम्ही सोबत? अरे आम्हीच आणलं, ते येऊन नव्हते राहिले. मी म्हटलं चला ना घरी, काय बसता, तुमचं पोरगं गाडी घेऊन राहिले म्हटलं तिकडे, आणि तुम्ही काय करता इथं? अरे काही गरज नव्हती त्याला आणायची, म्हातारा माणूस आहे एकटं. काय तुम्ही बी सगळ्यात मागं दिलं बसून नाही, मनात बसवा लागत होतं तर. अरे मंदातच बसवलं होतं पहिले, ते चिलम पिऊ राहिले होते, मला कानाला लागला चटका, तर एका जणाला गाडीच भिडून गेली. अरे बंद करना ते, बंद करण्याची बाबा, ते चिलम त्याला बंद करना. कुठं आलो, काय आलो आपण, गाडी घ्यायला आलो ना, चांगलं वाटते का ते? बंद करा हो बाबा, गाडी घ्यायला आलो ना आपण. काही फरक नाही पडत. चला चला बरं अंद्रा. आतमध्ये या ना सगळे जण, या आतमध्ये या. तुम्हाला पहिले सांगत आहे, जुनी गाडी पाहिजे नाही, नवीन घ्या म्हणजे नवीन घ्या. तमाशा काही करू नका फालतू इथं. अंदर तर चल पहिले, चल या सर या. राहू द्या गाड्या इथंच राहू द्या, तुम्ही या अंदरमध्ये. हे बघा सर, सुझुकी कंपनीची आहे, जोरदार गाडी आहे, मुंबई पासिंगची आहे. आपली पासिंग करून देतो मी तुम्हाला, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त गाडी पसंत करा, आणि डॉल्फिन लुकायचा वाला. अरे डॉल्फिन आहे ते तर काय पाण्यात थोडी पोवायची आहे, तिले रस्त्यावरच न्यायची आहे ना आम्हाला. अरे हे नव्हती पाहिजे ना आपल्याला, चांगली जोरदार दाखवा ना, क्वालिटी बस दाखवा. हे कोणती होय? अरे सुझुकी कंपनीची होय ना, हे का साधी सुजी आहे का बाबा? उची आहे ना, हे लय उची आहे. पाय पाय उची आहे म्हणते. सांग मग कसं करता, घेऊ काय? मला जुनी गाडी घ्यायची नाही आहे, मला घ्यायची आहे नवीनच गाडी. अरे तात्या कोणती केली पसंत? हे केली का? हे बी चांगली आहे ना, घेऊन घ्या. अरे चांगला आवडेल ना तात्या, हे बी 50चं डिझेल टाकलं का 50 किलोमीटर घुमते ते. तू चुपचाप आहे मग, जास्त भादर नको करू. भाऊ अशी कोणती गाडी नाही बनली आजपर्यंत 50चं डिझेल टाकल्यावर 50 किलोमीटर पर्यंत म्हणून ते. मग तुम्ही बनवा ना, तुम्हाला कोण अडवलं? अरे बनवा, मी घेतो एखादी गाडी, हे सगळे जण घेते मग. सर आम्ही कोणतीच गाडी नसतो बनवत, आम्ही डीलर आहे. आम्ही चांगल्या कंपनीच्या गाड्या इथं उचलत असतो, चांगल्या कंडिशनच्या, आणि ज्याला हवी असते तो घेते. आमचं याच्यात काहीच घेणं देणं नाही आहे. अरे मला वाटलं राजीव का तुम्हीच गाड्या बनवतात होता. हे मला आज माहित झालं का डीलरशिप एले म्हणते म्हणून. मोहनदा इकडे बरं, तू इकडे ये, फालतू चेंगळ नको करू तिथं. कितीची म्हटलं हे गाडी कितीची होते? तुम्हाला सांगत आहे ना मी, का मला गाडी पसंत आली नाही, मला नवीन गाडी पाहिजे. अरे मॅडम तुम्हाला नवीन गाडी पाहिजे का? बरं नवीन गाडी दाखवतो, या इकडे या. फक्त 2च महिने चाललेली आहे ते. हे बघून घ्या, ह्या सगळ्या गाड्या 2-2 महिने चाललेल्या आहे, कागदपत्र ओके आहे. फायनल तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ, फायनान्स वाले बी इथंच आहे. तुम्ही म्हणसान त्याचं वाला तुम्हाला बँकेचं तुम्हाला फायनान्स देऊन देतो, आणि एकदम कमी व्याजदर मध्ये करून देतो तुम्हाला. मला नवीन म्हणजे नवीनच पाहिजे, शोरूम मधलीच पाहिजे, मला अशी गाडी पाहिजे नाही. मॅडम हे गाडी फक्त 2 महिने चाललेली आहे, तुम्हाला 50-60 हजार रुपयानं कमी पैशानं भेटू राहिली. मग हे घ्यायला नाही पुरत काय? एवढे मोठे पैसे कुठं कुठं तुम्ही? 50-60 हजाराचाच विषय आहे ना होता ते. मग नवीनच घ्यायला पुरतील तुम्हाला सेकंड हँड घेतल्यापेक्षा. नवीन तर नवीन. काय म्हणता तुम्ही? माया म्हणणे बसुराला या जुन्या गाडी, चला नवीनच पाहू. अरे तात्या हेच घ्या ना, हेच घ्या बरं, फायद्यात राहायचा. एवढे मोठे पैसे काही गुतवू नका. 7-8 लाखात तर 1 नंबर गाडी भेटते. नाही आम्हाला काय पसंत येऊन नाही राहिली, आम्हाला पसंत नाही येऊ राहिली राजू. बरं जशी तुमची इच्छा, तुम्हाला जे पसंत येते ते घ्या. धन्यवाद सर, धन्यवाद आल्याबद्दल. सर की येऊ द्या टाटाच्या शोरूम मध्ये आता.
हो ना तात्या, टाटाचीच कोण गाडी घ्यायची आहे तुम्हाला? अरे त्याचे उपकार आहे आपल्या देशावर, रतन टाटा सरचे, म्हणून आपल्याला टाटाचीच घ्यायची आहे. आणि टाटाच्या गाड्या बाकीच्या गाड्यापेक्षा लय सेफ्टी आहे, म्हणून मला टाटाचीच घ्यायची आहे. सर फक्त गाडी का नाही एका बाजूला घेऊन घ्या, कसा याजाचा रस्ता आहे हा. तात्या हट जाऊ मनातून. तिकडे लावली तर चालते ना? हो सर, तिकडे बाजूला लावून द्या. बस राहू द्या ना तिथं, राहू द्या, काही हरकत नाही आता. वेलकम सर, वेलकम. अरे वेलकम वेलकम. नमस्कार सर. अरे नमस्कार. फायनान्स कोणतं करता सर सांगा तुम्ही? आपलं एक नंबर फायनान्स आहे, कमी व्याजदर आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. गाडी कोणतीही घ्या, एक नंबर फायनान्स आहे आपल्यावाला, देतो तुम्हाला बरोबर करून. काय नाव आहे तुमच्या फायनान्सचं? लेवरकर फायनान्स अँड इन्शुरन्स अशी आपली कंपनी आहे सर, नवीन उपस्थित. काहीच टेन्शन नका घेऊ. बाकीच्या कंपन्यात फायनान्स बी तुम्हाला एवढं कमी व्याजदर देत नाही जेवढं आपली कंपनी देईल. पहिले गाडी तर घेऊ द्या आम्हाला, का पहिले फायनान्स करू? तुम्ही म्हणसाल तर पहिले फायनान्स करतो, मग गाडी घेतो. अरे गाडी घेतलीच नाही का तुम्ही? काय राजे हो, इतक्या वेळचे काय करू राहिले? मग गाडी घ्या ना मग पटकन. अरे आता झालो ना आम्ही, गाड्याच तर पाहिलं नाही अधिक, आणि गाडी घेऊ काय? थांब ना जराशे. तुमचा राजू इन्शुरन्सवाल्याचं काही समजत नाही. गाडी तर घेऊ द्या, मग इन्शुरन्स करतो. अरे इन्शुरन्स बी आपलं फायनान्स बी आहे. गाडी फायनान्स करावं लागेल ना, कॅश थोडी घेतायचं काही. पुरी काय कॅश घ्यायला आले का तुम्ही? आमचं त्या सोडून आम्ही तर कॅश बी घेतो. कॅश घेऊन काय आमच्या पोटावर देते का बाबा? अरे कॅश नका घेऊ, कॅश काय घेता? पुढे चालून तुम्हाला लोन घेऊन काढायचं असलं ना तर मग वांद्यात नाही पडत ना काम. गाडी तुम्ही इन्स्टॉलमेंटच घ्या, कॅश नका घेऊ. बरं गाडी पाहिल्यावर तुमचाच घेतो आम्ही इन्शुरन्स, आणि काय म्हणते ते लोन बी तुमच्याच याच्यावरून उचलतो. थोडं म्हटलं आता चाय पाण्याचं पान आहे, हा चाय पाणी पा थोडंसं. आलाय लगे वाटते चाय पाण्यावर कार्यक्रम. चाय पाणीच प्यायला आले काय? खरंच गाडी घ्यायला आले काय? मला तर वाटवलं चाय पाणीच घ्यायला आलं. बरं पाठवतो मी चायले, चाय पाण्याचं पाठवतो. कॉफी असेल तर म्हटलं थोडं बरं होईल. चाय तर रोजच पितो, कॉफी असेल तर पाठव जा. थोडीशी घट दुधाची मांडायला लाव जा. बापरे, आता चायचं कॉपीवर आलं वाटते का? बरं पाठवतो मी, पाठवतो चायले. वेलकम सर, वेलकम. अरे का वेलकमच करत राहायचा? गाडी गिडी तर दाखवा राजो. काय चाय पाण्याला नाही विचारू राहिले, काही नाही. किती वेळची वाट पाहू राहिलो हा? या सर, इकडल्या बाजूला या, चाय पाणी घ्या, गाड्या पा या इकडे. हे बघा सर, गाडी हे आताच लॉन्च झालेली आहे, टाटा सियारा. अतिउत्तम दर्जाची, मायलेज पण चांगला आहे सर इथं. आणि इथं कुठलंच टेन्शन नाही आहे. सध्या शोरूममध्ये हा येलो कलर अवेलेबल आहे. तुम्हाला हवा असेल तर दुसरा कोणता बी कलर तुम्हाला भेटून जाईल, पण हे तुम्हाला वेटिंगवर आहे, हे तुम्हाला सध्या मिळणार नाही. सर थोडं चाय पाण्याचं पाना लवकर. हा चाय पाण्याचं पा म्हटलं. घरून आम्ही निघालो ना सकाळी तर काहीच नाही घेतलं. इकडे चाय कॉफी आणा बरं लवकर. द्या ह्या सगळ्यांना पाणी वगैरे द्या आणि कॉफी घेऊन या लवकर. जा तोपर्यंत तुम्ही कॉफी घेऊन या, पाणी पितो आम्ही. काय किंमत काय मग याची वाली तशी? हे 11.5 लाखापासून सुरुवात आहे वाली. आता वेटिंगवर आहे म्हणता ना तुम्ही. आम्हाला गाडी आजच न्यायची होती, नाही तर हेच गाडी घेत होतो. सर तुम्ही घे ना कॉफी वगैरे. आत्ताच घेतला सर मी 10-15 मिनिटं अगोदर. तुम्ही घ्या, आताच घेतला मी. मी म्हटलं बा विचारलं नाही असं म्हणसा, म्हणून विचारलं तुम्हाला घ्या म्हणून कॉफी. तुमची कुठली लक्षात असेल ते सांगा, आपण डायरेक्ट ते बोलू. पसंत हेच वाली आली होती पिवळ्या कलरची, पण तुम्ही म्हणता वेटिंगवर आहे. हे आपल्याला जमत नाही ना, आपल्याला अर्जंट आहे ना. हे खूप वेटिंगवर आहे सर, काय करणार आहे तुम्ही सांगा. याची खूप डिमांड आहे. खरंच घेऊन राहिले का तात्या तुम्ही हे? मग थांबून जा ना थोडे दिवस. अरे हे कुठं घेता एवढ्या लाख रुपयाची? तेवढ्या पुरतं म्हणा लागू राहिलं मा बायको सोमर. हा नाही तर मग ते म्हणा ना काय एकदम कमी पैशाची घेतली. आता हे सगळ्यात जास्त पैशाची आहे. सांगता येते काय वेटिंगवर आहे? मग सांग वेटिंगवर असेल तर नंतर घेतो, असा सगळा प्लॅन आहे. तरी तर म्हटलं एवढी माग कशी घेऊन राहिले तात्या? अरे व हे पाना बाजूची चांगल्या कलरची दिसू राहील ना. हा हे विचारा बरं. ते बाजूची कशी काय आहे म्हटलं मग? कुठली ते का? ते अल्ट्रोज आहे. काय किंमत ठेवली तिची? ते 6,30,000 पासून स्टार्टिंग आहे तिचीवाली. जशी घेसाल त्या पद्धतीनं मग तुम्हाला वर कमी होऊन जाईल. हे तर चांगली वाटवायली नाही का हो पाटील? हे चांगली वाटवायला ना अल्ट्रोज. दिसून तर चांगली राहिली, पण आपण काय बोलावं त्याच्यात? आपल्याला काही एवढं नॉलेज नाही आहे त्याच्यातलं. साहेब एक कॉफी बनवा आधी. याच्यात कडे लय साखर टाकली होती, थोडी कमी साखरेची बनवा. अरे कॉफी आणजो रे, कमी साखरची बनवजो. हे जास्त साखरची पाहिजे नाही म्हणते त्याले. बघा ना सर, बसून वगैरे बघा, सस्पेन्स वगैरे कसा आहे त्या गाडीचा. बसा तुम्ही. गाडी गिडीला जोरदार आहे पाटील. या गाडीसारखी गाडीच नाही दिसू राहिली मला. भल्ला मस्त आहे. पण वेटिंगवर आहे म्हणते न ते. मग काय करावं आता त्याच्यात सांगा बरं. वेटिंगवर असतं नाही पाहिजे आपल्याला. आपल्याशी टाईम आहे का एवढा? मी का म्हणून साहेब पाना जमत असन तर हा काय म्हटलं हिचाच पाना गाडीला जोरदार वाटवायली म्हणून. सर 3 महिने वेटिंगवर लागन सांगा मग. दुसरी हे नका पाहू. 3 महिने वेटिंगवर. मग तर माझ्या बहिणीच्या इथं लग्न चाललं जाईल. नाही राहू द्या, हे नका घेऊ. दुसरी हे बाजूची पा, त्याच्यावाल्या बाजूची पा. मी काय म्हणून सर ते बाजूची बी सांगून द्या का वेटिंगवर आहे म्हणून. हा वेटिंगवर आहे म्हणा. ते तिले 2 महिने लागते म्हणा. बरं. अरे त्या बाजूची पण 2 महिने लागते, ते पण वेटिंगवर आहे. ते पण नवीन निघालेली आहे. घ्या सर कॉफी घ्या. ते खालीवाला कप टाकून द्या ना यामध्ये. त्यातच आहे ना. अरे 2 कप प्यायची होती मला म्हणून. होय जाय तू, जाय लवकर इथून. गाडी तर हे लय जानदार दिसू राहिली, पण पाटील हेच मनात बसली माया तर विचार करू राहिला 3 महिने उशिरा घ्या, पण हेच गाडी घ्या. दुसरी हेच नाही घ्या लागत. दुसरी पा. हे बघा सर, एक टिगो आहे आणि एक नेक्सॉन आहे. दोन्ही पण गाड्या एकदम जोरदार गाड्या आहे आणि कलर पण युनिक आहे त्यामध्ये.
कलर मिळून जाईल सर तुम्हाला. हे टिगो टिगो कितीची आहे? हे 4,57,000 रुपयापासून स्टार्टिंग आहे सर यांची. अरे बापरे. आणि हे इकडे नेक्सॉन? 7,32,000 पासून त्याची स्टार्टिंग आहे. का हो सर, गाड्याच्या किमता तर कमी झाल्या ना, मग अधिक कसं काय? हे काही उतरलं नाही दिसू राहिलं. सर या उतरलेल्याच गाड्या आहे. जर तुम्ही जीएसटीच्या वेळेस घेतल्या असत्या तर ह्या 10 ते 15,000, कोणत्या कोणत्या गाड्या 20-20 हजारांनी महाग होत्या. चांगली ॲव्हरेजवाली गाडी दाखवा. कशी आहे? आमच्या सरपंच साहेबाले शोभली पाहिजे अशी गाडी दाखवा. अरे सरपंच आहे का हे? कुठल्या गावचे तुम्ही? अरे 7-12 गावचे सरपंच आहे ते. काय सर, तुम्ही इतक्या वेळचे सांगत नाही आहे का सरपंच आहे म्हणून? आतापर्यंत जेवढे पण सरपंच आहे त्यांनी एकच गाडी नेली आहे, टाटा पंच. अच्छा हो काय? मग आपल्याला दाखवा बरं कसे आहे ते. या सर, इकडे या. हे बघा सर, एक EV आहे म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणारी, आणि एक डिझेलवर चालणारी. हे बघून घ्या तुम्ही. काय कसं काय म्हटलं याचं? हे 5,60,000 पासून चालू आहे सर डिझेलवरची, आणि EVवरची 8,09,000 पासून. बसा ना सर, तुम्ही बसून बघून घ्या सस्पेन्शन वगैरे कसं काय आहे तर बघून घ्या. अहो एवढं शांती अंदर बसाले. काय बरं कशी वाटते तर? अरे हेच गाडी घ्या, हेच मस्त दिसू राहिली, कलर बी चांगला आहे वाला. अशा कलरची साडी बी आहे एक मले, मस्त मॅचिंग मॅचिंग होऊन जाते. थांब ना व, मॅचिंग मॅचिंग लावून राहिली. किंमत नाही पालागन काय? किंमत किती म्हणून राहिले ते? हां, 5,60,000 पासून स्टार्टिंग आहे म्हणते, म्हणजे 9-10 लाखाची पडते हे. नाही सर, एवढी महाग नाही पडत. तुम्ही जर EMI पण केली म्हणजे फायनान्स पण केली तर जास्तीत जास्त 1 लाख रुपये शिल्लक जाणार, याच्यावर तर नाही जाणार. आणि पुरी कॅश पाहिजे असेल तर नाही भेटत का सर? सर तुमच्या फ्युचरसाठी तुम्ही लोनच घ्या, पुढं फायदा राहील तुम्हाला. म्हणजे कुठलं जर कामासाठी तुम्हाला लोन काढायचं असेल तर कसं आहे, तुम्हाला अडचण नाही जाणार. त्याच्याने तुम्हाला फायनान्सने घ्यावीशी वाटते. तात्या कॅश नका घेऊ, पूर्ण ऐकत जा थोडीशी. हां, तुम्ही म्हटलं लोनच करा, ऐका थोडंसं. हेच घेतो मग पाटील, हेच जोरदार वाटू राहिली. हां, पंच नाव आहे, समोर सर टाकतो ना, म्हणजे सरपंच करून टाकतो ना. त्याच्यासाठी सर्व सरपंचांनी ही गाडी घेतली. सरपंच नाव बनते म्हणे मागून. या सर, या इकडे या. काय आहे फायनान्स वगैरेचं बोलून घ्या इकडे. चला, कुठं बसा लागते सांगा. 7-12 आणला आहे सर. 7-12 आणला असेल तरच तुमचं लोन होते, नाहीतर मग बँकेचे ट्रान्झॅक्शन पाहिजे. अरे 7-12, 8-12, 9-12 सगळंच आहे. तुम्ही सांगा फक्त, सगळेच कागदपत्र आणले. कारण कसं आहे, आम्ही जेव्हा बुलेट घेतली होती आम्हाला तेवढा अनुभव आला होता, कोणते कोणते कागदपत्र पाहिजे तर सगळंच आणलं. कुठं फायनान्स करावं लागते, आणि चांगलं कमी व्याजदारवाला सांगा तुम्ही, चांगलं कोणतं आहे तर. तिकडे फायनान्सवाले बसलेलेच आहे सर सगळेजण, ते तिकडे बोलून घ्या तुम्ही. आणि डाऊन पेमेंट किती करणार आहे सर तुम्ही? 4 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून टाका सरपंच साहेब. 4 काय, मी तर पूर्णच म्हणून राहिलो, कॅश देतो म्हणून नाही म्हणून राहिले. हे 4 लाख रुपये करून टाका. या सर इकडे, मॅडम बसलेले आहे. गाडी जोरदार आहे ना, पण हां गाडी जोरदार पाहिजे आपल्याला. तुमच्या भरोशावर घेऊन राहिलो मी. कसं आहे, आपली गाडी कोणी चालवते म्हणून म्हणून राहिलो. टाटाच्या गाडीले बघावंच नाही लागत सर. टाटाच्या गाड्या माहीत नाही का तुम्हाला कशा आहेत? या ना सर, इकडे येऊन जा. ह्या जे पॉलिसी वगैरे आहे हे सगळं करून घ्या. एक काम करा, तुम्ही दोघं जण पेढ्याचा डब्बा आणि हार घेऊन या, आणि एक नारळ. जा लवकर. गाडीची चाबी द्या आणि पैसे द्या. किती पाहिजे पैसे तुम्हाला? आता एवढ्या लाखाची तुम्ही गाडी घेतली तर 5-6 हजारात त्याला हार नाही लागन काय? हां, सगळेजण मोठमोठा हार लावते. 5-6 हजारचा हार पकडून घ्या आणि पेळा. 5-6 हजार रुपयाचा हार एवढा मागणी आणायला लागत रे. बस 500-600 रुपयाचा हार आण आणि 500-600 रुपयाचा पेळा आण. बस जा, द्या 2,000 रुपये तर द्या. मग जा, टाकतो तुम्हाला फोन पे मी. जा लवकर. हे गाडीची चाबी दिली तुम्हाला, लवकर जा जराशे पटकन या. तोपर्यंत मी इकडलं काय आहे ते पॉलिस्या लोन घेऊन सगळं करून टाकतो. ओके. बाकीचे इकडे सारे जण बसून जा. आणि तुम्हाला ज्याला वाटते त्याला एक जणाला सोबत घेऊन काय आहे तर सगळ्या पॉलिसा वगैरे करून घ्या. बरं चला. सर कुठली घेतली आहे यांनी गाडी? पंच घेतली आहे मॅडम त्यांनी, स्काय ब्ल्यू कलर. सर लोन वगैरे करत आहे ना? हो, लोनच करायचा आहे. 4 लाख रुपये डाऊन पेमेंट भरतो, बाकी लोन करून टाका. द्या सर, 7-12 दाखवा आणि डॉक्युमेंट वगैरे आणा, बाकीचे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे आणि पासपोर्ट आणि डाऊन पेमेंट. 2 मिनिटं मॅडम, घेऊन येतो. चांगला हार आहे का काका? हां, गुलाबाचा पाहिजे? काळजासाठी पाहिजे, देवासाठी पाहिजे का गाडीसाठी पाहिजे? कारीसाठी पाहिजे. त्या हिशोबाने दाखवा बरोबर. कारीला जसला पाहिजे. किती हजारवाला देऊ? 5,000, 10,000, 20,000? 5,000 पासून स्टार्टिंग आहे त्याची. एवढे तर पैसे नाही दिले तात्यानं. हां, 150-200 वाला पाय. अरे काका, 150-200 रुपयात नाही आहे काय? 2-3 फुले असले गुलाबाचे चालते, बाकी झेंडूचे चालते. गाडी नवीन घेतली आहे तुम्ही का सेकंड हँड घेतली? गाडी तर नवीनच घेतली. काऊन? अरे काऊन म्हणजे जो जुनी गाडी घेते ना म्हटलं इका, तो मी म्हटलं 5,000 रुपयाचा हार नाही दे, आणि तुम्ही म्हणून राहिला 150-200 वाला हार नाही काय? 150-200 वाला आहे मापाशी, पण त्याच्यात मग जास्त गुलाबाचे फुलं नाही आहे. सांगा देऊ काय? देऊन द्या ना, तोच देऊन द्या. आता पेढा असता आपण 1,000 रुपये किलोचा म्हणून 250 रुपये किलोचा घेतला. आपले बी तर काही ना काही बनले पाहिजे ना, फुकट हमाल्या करता का इथं? आणि हार सांगून त्याचा उरलेल्या पैशाचा बस झालं. हे घ्या, 220 रुपयाचा हार आहे, 150-200चा नाही आहे. हां, हे घ्या पैसे. फोन पे टाकले म्हटलं तुम्हाला, पाहून घ्या, चेक करून घ्या आले का नाही आले तर. आले ठीक आहे.
सर 2 तास झालेले आहे, आणखी कुठे आहे ते? फोन लावून बघा ना सर त्यांना. अरे काय माहित कुठं गेले, काय समजून नाही राहिलं याचं. कुठं गेले हार आणि पेढा आणायला गेले कुठं? येऊ राहिले सर, 2 मिनिटं फक्त. कुठं गेलते रे बा तुम्ही इतक्या वेळचे? एवढा टाइम लागते का राजा? शोरूम बंद करायचा वेळ झाला म्हणते त्याच्या आधी. तुमचं व्हाचच होतं ये ना. ट्रॅफिक पाहणार रस्त्यानं किती आहे तर त्याच्यात आरटीओ वाले किती वाचून यायला लागला आम्हाला. हे घ्या काळा हार काढा आणि पूजा करा. काय हार किती रुपयाचा आहे म्हटलं हा? आणि 2-3च गुलाबाचे फुलं दिसू राहिले, बाकी तर पुरे लाल कलरचे फुलं आले. तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं का 5,000च्या वरता हार आहे. तुम्ही ऐकून राहिले होते काय? तुम्ही देऊ राहिले 2,000 रुपये. 1,000 रुपये किलोचा पेढा आणला म्हटलं ओरिजिनल खाव्याचा, आणि तो हार झाला 1,000 रुपयाचा. घ्या लवकर, तमाशा नका करू. नंतर करजा बाकी काय आहे तर. त्याचं शोरूम बंद करायची वेळ झाली. सर शोरूम बंद करायला फक्त 15 मिनिटच बाकी आहे, लवकर करा. कुठं गेलते हो पाटील तुम्ही? अरे थोडंसं इकडे लघवीला गेलो होतो. या मॅडम द्या, तुमच्या हाताने चाबी द्या. ये इकडे या बाबा, या चाबी घ्यायला या इकडे. खटू काढताय. कॉंग्रॅच्युलेशन लेले परिवार. कॉंग्रॅच्युलेशन लेले परिवार. धन्यवाद. आम्ही 3 जण येतो कारी ना, सोन्यांचे त्या. तुम्ही 2 जण बुलेट बरोबर घेऊन येता घराकडे. या आमच्या मांग. चला बसा बाबा गाडीत. बसवा गाडीत बस. आम्ही निघतो गती. तुम्ही या आमच्या मांग मग. हा